नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघितलाच असेल तुम्हाला कळलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे ते. तर गाऊन पीस पासून तुम्ही अजून काय काय शिवू शकता. गाड्यांचा आवाज येतोय मध्ये. तर गाऊन पीस पासून तुम्ही अजून काय काय शिवू शकता तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर गाऊन पीस पासून म्हणजे बाटिकच्या पीस पासून नाही, तर बाटिक व्यतिरिक्त ज्या प्रिंटेड मध्ये वगैरे गाऊन येतात ना, तर त्या फॅब्रिक पासून तुम्ही अजून काय काय बनवू शकता, काय काय शिवू शकता हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसं असतं, ज्या मुली असतात ना कॉलेजच्या किंवा शाळेच्या वगैरे मुली ज्या असतात ना, त्या गाऊन वगैरे घालत नाहीत आणि मग हे असे कपडे वगैरे बघितले ना की त्या कुतूहलाने पुढे येतात आणि मग विचारतात की ह्याच्यापासून मला टॉप वगैरे शिवून द्याल का. तर मी म्हणजे माझ्या बहिणींना वगैरे भरपूर ह्याच्यापासून टॉप वगैरे शिवून दिलेले आहेत. मी स्वतः सुद्धा घालते त्याची शिवून. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तुम्ही जर कोण सुरू करणार असाल, स्टार्ट करणार असाल तर गाऊन वगैरे शिवायचा, तर हे असे फॅब्रिक सुद्धा आणत जा, जेणेकरून ज्या मुली वगैरे असतात ना त्यांना हे टॉप वगैरे शिवून तुम्ही देऊ शकता. तर मी तुम्हाला दाखवते कसे पीस असतात ते. तर हे अशा प्रकारचे पीस असतात, त्यांना वरून खडून असतो, ॲक्रेलिक प्रिंट म्हणतात ना तशी प्रिंट असते. आता हे जे आहे ते अजरक प्रिंट आहे आणि हे जात नाही सहसा. हे बघा, खडून असतो. आतल्या साईडने सुद्धा ही प्रिंट दिसते, तर हा खडून असतो आणि ही प्रिंट जात नाही. तर हे असे कपडे आणायचे, बघून आणायचे, जेणेकरून आपल्या जो कपडा आहे त्याला आपल्याला योग्य तो भाव मिळेल. कारण की खडूचा जो कपडा असतो त्याला आपण जो रेट सांगतो तो रेट नाही देत आणि म्हणजे टॉप वगैरे शिवायचे तर आपण थोडीशी शिलाई जास्त घेतो. त्याच्यामुळे हे असे कपडे आहेत ना, तर हे बघून आणायचे. हे सुद्धा प्रिंट नाहीये, ही सुद्धा बघा तुम्ही, आतून ही प्रिंट दिसते, पूर्ण शो होते. तर ही सुद्धा वर्ण प्रिंट नाहीये, खडू नाहीये, तर हे कपड्यावरतीच काम झालेलं आहे आणि हे जे आहे ते जात नाही. तर मी हे असे पीस आणते. आता वेगवेगळ्या तिन्ही कपड्यांची जी प्रिंट आहे ना ती वेगवेगळी आहे. ही थोडीशी हाताला लागते प्रिंट, असं वाटतं की हा खडूच आहे, पण हा खडू नाहीये, हा जात नाही. हे कपड्यालाच हे केलेलं आहे. आता ह्याचा काय प्रकार आहे, ह्या कपड्याला काय म्हणतात ते मला माहित नाही, पण ही थोडीशी प्रिंट वेगळी आहे. ती अगोदर दाखवली ती प्रिंट थोडी वेगळी आहे आणि ही प्रिंट थोडी वेगळी आहे. आता ही प्रिंट ॲक्रेलिक प्रिंट जी म्हणतात ती प्रिंट आहे ही. तर ही बघा, आणि ही आतल्या साईडने अजिबात नसते, काहीच नसतं, पण तरी सुद्धा ही प्रिंट जी आहे ती जात नाही, अजिबात जात नाही. माझा जो वांगी कलरचा ड्रेस जो मी घालते ना, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारले की त्याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखव. तर तो ड्रेस आहे ना, त्याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती सुद्धा ॲक्रेलिक प्रिंट आहे आणि आता मी कितीतरी महिने झाले तो वापरते, कितीतरी वेळा धुवून झालेला आहे, पण त्याच्यावरची प्रिंट काही गेलेली नाहीये. तर हे असे ॲक्रेलिक प्रिंटचे जे कपडे असतात ना ते घेऊन यायचे. आणि गाऊनसाठीचा जो कपडा असतो म्हणजे ज्याच्यावरती खडू असतो तो कपडा कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवते. तर तो कपडा आहे ना थोडाफार असा असतो आणि ह्याच्यावरचा जो खडू आहे ना तो जातो. आता मी तुम्हाला दाखवते. थोडंसं रफ केलं ना, हाताने जरी केलं ना, तर दिसेल की नाही माहित नाही कॅमेऱ्यात ना. हा, ते बघा, थोडंसं हे केलं तर तो गेलाय, म्हणजे असं खरडवलं वगैरे ना तरी ते जातं. तर हे असे कपडे मी आणते सहसा, म्हणजे नाही आणत असं नाही, आणते असे, पण ते सहसा कोणी घेत नाही, तरी पण एखादा लॉट मी आणते. तर तसे पीस जे आहेत त्याच्यापासून फक्त गाऊनच बनते. आता हा सुद्धा आहे, तो सुद्धा खडू आहे, पण ही प्रिंट आहे ना किती खरडवलीत ना तरी जात नाही. तर ह्या प्रिंटला काय बोलतात मला माहित नाही, कदाचित वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळं असेल, काही त्यांची क्वालिटी वगैरे असू शकते, त्याच्यामुळे हे जात नसावं कदाचित. पण हा सुद्धा खडू आहे, पण हा जात नाहीये, खरडवला वगैरे तरी जात नाहीये. आणि हा माझ्याकडे एकच पीस उरलाय, ह्याचे सगळे पीस मी शिवून दिलेले आहेत आणि एकाचाही वरचा खडू जो आहे तो गेलेला नाहीये. आणि हे जे पीस असतात ते सुद्धा शिवायच्या अगोदर मी सांगते की ह्याच्यावरती जो आहे ही प्रिंट आहे ती खडू आहे. पण काय काय बायका खूप आवडला पीस की घेतात, जरी खडू असला तरी घेतात, कारण की त्या म्हणतात बाजारात आणतो त्याच्यावरती पण खडू असतो, तो पण जातो, तर आवडलाय तर घ्यावा. काय काय हौशी बायका असतात त्या घेतात, काय काय विचार करणाऱ्या बायका असतात त्या नाही घेत. तर ह्याच्यापासून आपण काय काय शिवू शकतो
ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे बाजूला इथे मी ह्या साईडला आता मोकळं आहे, ह्या साईडला, तर ह्या साईडला मी फोटो लावेन तुम्हाला कशापासून काय काय बनवता येतं ते. तर हे असे जे पीस असतात ना त्याच्यापासून तुम्ही छान असं मस्त एक कुर्ती शिवू शकता, पॅपलॉन टॉप शिवू शकता. मी इथे साईडला फोटो दाखवेनच तुम्हाला, आणि मी स्वतः सुद्धा हे शिवून देते. तर तुम्ही हे सुद्धा करू शकता, गाऊनच्या व्यवसायासोबत हे सुद्धा करू शकता. आणि ह्याला खरंच खूप छान रेट मिळतो, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त रेट मिळतो, कारण की हा प्युअर कॉटनमध्ये कपडा येतो, जाड असतो, थिक असतो हा कपडा, फाटत नाही सहसा. जसा की बाटिकचा कपडा जो असतो ना तो थोडा नरम असतो, तो फाटण्यासाठी म्हणजे हलका असतो. तसा हा जो कपडा आहे ना म्हणजे फाटतो असा नाही म्हणत आहे मी, पण खिळ्यामध्ये वगैरे कशामध्ये अडकला तर तो फाटतो लगेच. तर तसा हा कपडा आहे ना तो हा थोडा जाड असतो, थिक असतो, आणि हे चांगलं कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे हा. तर त्याच्यामुळे मुली ज्या आहेत त्या प्रेफर करतात की ह्याच्यापासून शिवून घेण्यासाठी. मी स्वतः सुद्धा खूप शिवून दिलेले आहेत कपडे. तर ह्याच्यापासून काय काय शिवू शकतो ते मी तुम्हाला साईडला दाखवलेलंच आहे. त्याच्यानंतर हा एक कपडा आहे माझ्याकडे, म्हणजे मी तुम्हाला फक्त हे याच्यासाठी दाखवते कपडे, ह्याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो त्याच्या वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला इथे दाखवण्यासाठी हे कपडे दाखवते. तर या कपड्यापासून सुद्धा साईडला मी तुम्हाला फोटो दाखवते, ते आपण शिवू शकतो आणि खूप छान दिसतं हे घातल्याच्या नंतर पण. आता जरी ते असं वाटत असलं तरी ही खूप ट्रेंडिंग मध्ये असलेली प्रिंट आहे. मी बहुतेक जणींना बघते टॉप आणि पॅन्ट असते, पण ह्या कपड्यामध्ये तुम्हाला फक्त टॉप किंवा पॅन्टच बसू शकते, टॉप आणि पॅन्ट दोन्ही बसत नाही. हा, जर तुम्ही क्रॉप टॉप शिवणार असाल आणि त्याच्या खाली जर पॅन्ट शिवणार असाल तर बसू शकतं, पण फक्त लॉंग टॉप शिवायचं आहे तुम्हाला गुडघ्यापर्यंत आणि पॅन्ट पण शिवायचे तर त्याच्या ह्याच्यामध्ये बसत नाही, कारण की हा कपडा फक्त 3 मीटरच असतो त्याच्यामुळे. तर फक्त तुम्ही जर शॉर्ट कुर्ती शिवली आहे नीच्या थोडंसं वरती आणि एक क्रॉप टॉप शिवलात आहे तर ह्याच्यामध्ये बसतं, एक क्रॉप टॉप आणि एक कुर्ती आरामात बसते. पण दोन्ही लॉंग कुर्त्याच तुम्हाला शिवायच्या आहेत तर त्या बसत नाहीत, हे सुद्धा सांगते मी, नंतर म्हणाला सांगितलं नाहीस म्हणून. तर अशी खूप छान छान हे शिवू शकतो. मी माझ्या स्वतःसाठी जो ड्रेस शिवलाय तो सुद्धा तुम्हाला दाखवते. मी आहे ना हा जो टॉप आहे ना तो म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ बघितली होती आणि ती मला खूप आवडली होती, तर त्याच्यानुसार मी हा शिवला होता आणि खरंच खूप छान दिसतो हा टॉप. माझ्याकडे जर याच्यावरचा फोटो असेल तर मी तो तुम्हाला दाखवेन. त्याला मी अशी कॉलर केली होती, आता इस्त्री वगैरे केला नाहीये त्याच्यामुळे ते दिसत नाही व्यवस्थित. ही अशी कॉलर केलेली होती मस्त, आणि असे बलून स्लीव्स शिवले होते, बलून स्लीव, आणि याला छान असा घेर शिवला होता. त्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा घेर शिवलेला होता. आणि माझ्या बहिणींसाठी सुद्धा मी असे ड्रेस शिवलेले आहेत, तर त्यांच्याकडनं मी फोटो मागवून घेतलेले आहेत, त्यांना मी जे ड्रेस शिवून दिलेले आहेत ते सुद्धा मी इथे साईडला शो करते तुम्हाला. तर बघा ते तुम्ही. आणि खरंच ह्याच्यामध्ये खूप फायदा आहे, गाऊन शिवण्यामध्ये तर फायदा आहेच, पण असे हे टॉप वगैरे शिवण्यामध्ये सुद्धा फायदा आहे. आता तुम्ही म्हणाल एक कुर्ती शिवल्याच्या नंतर त्याचा जो बाकीचा जो कपडा उरतो तो वेस्ट जातो, तो वेस्ट नाही जात. त्याच्यामधनं तुम्ही छान छान टोपरी शिवू शकता, झबले शिवू शकता आणि ते विकू शकता. 50 रुपयाला एक तुम्ही टोपरं दिलं तसे 3-4 टोपरे आरामात बसतात, जे उरलेलं कापड असतं त्याच्यामध्ये, तर तुमचे ते सुद्धा पैसे वसूल होतात. आणि कॉटनचे टोपरे जे आहेत ते खरंच लोक घेतात, कारण की माझ्या स्वतःकडनं शिवून नेतात, उरलेल्या कापडाचे टोपरे वगैरे आहेत ना त्या बायका शिवून नेतात, कारण की कॉटनचे जे टोपरे असतात ना ते खरंच लहान बाळांसाठी खूप छान असतात, चांगले असतात. त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकता उरलेल्या कपड्यामधून, तुमचा उरलेला कपडा वेस्ट जात नाही. ह्याची तुम्हाला जी वाटेल प्राईस, म्हणजे तुम्हाला जी योग्य वाटते ती प्राईसने तुम्ही हे विकू शकता. ह्याचे टॉप वगैरे शिवून उरलेल्या कपड्याचे तुम्ही टोपरे शिवू शकता, झबली शिवू शकता, ते विकू शकता. आणि खरंच ज्या बायका म्हणजे ज्यांना माहीत असतं की कॉटन खूप छान फॅब्रिक आहे, म्हणजे चांगलं फॅब्रिक आहे, त्या बायका खरंच आपल्या बाळांसाठी ते टोपरे वगैरे घेतात, माझ्याकडून घेतात. आता तुमच्या एरियामध्ये
सुद्धा घेतील असं मला तरी वाटतं की घेतील म्हणून. कारण की आपल्याला आता मला 2 मुलं आहेत आणि मला चांगलं माहिती आहे की कॉटन पेक्षा चांगलं काहीच नाहीये लहान बाळांसाठी तरी. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला हेल्प झाली का या व्हिडिओची ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून मला खरंच खूप आनंद होतो. जेवढ्याची जमतात तेवढ्याची उत्तरं मी नक्की देते. जेव्हा जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी उत्तरं देते. जेवढ्या मला कमेंट्स आहेत त्या शो होतात तेवढ्या सगळ्यांची मी उत्तरं देते. आता अर्ध्या लोकांचं म्हणणं आहे की मी उत्तरं देत नाही क्वेश्चनची. मला जर दिसलीच नाही ते कमेंट्स तर मी कसे उत्तर देणार. कारण की YT स्टुडिओमध्ये जाऊन मी फक्त चॅनल बघते माझं आणि त्याच्यामध्ये जेवढ्या कमेंट्स मला शो होतात त्या सगळ्यांची उत्तरं देते मी. बाकीचं काही माहीत नाही मला, पण मला जेवढ्या शो होतात तेवढ्या सगळ्यांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा. काही तुम्हाला अजून प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा आणि प्लीज मला कॉल करू नका, कुणीच कॉल करू नका. कारण की मला कॉल उचलायला एवढा वेळ नाही आहे. गणपतीचा सीझन आहे, लोड खूप वाढलेला आहे. आता व्हिडिओ येतील की नाही ते सुद्धा माहीत नाही कारण की खरंच खूप लोड वाढलेला आहे. दाखवते तुम्हाला. हे एवढी ब्लाऊज आहेत, हे सगळे अस्तर वगैरे मी सगळे घेऊन आले. एवढी पिशवी भरून हे एवढे सगळे ब्लाऊजांचे अस्तर आहेत. ही सगळी ब्लाऊज एवढी शिवायची आहेत आणि ही सगळी 1 तारखेपर्यंत द्यायची आहेत. प्लस गाऊनचं तर आहेच, गाऊनचा तो लोड तर आहेच. मी आता ब्लाऊज घ्यायची बंद केलेली आहे. गाऊनचं बुकिंग सुद्धा निम्म म्हणजे नाहीच सांगते मी, गणपतीच्या नंतरच भेटतील सांगते. कारण की खूप लोड वाढलेला आहे, प्रचंड लोड वाढलेला आहे. त्याच्यामुळे प्लीज मला फोन करू नका, एवढंच फक्त सांगते. कारण की मग तू फोन मला इग्नोर करायला पण कसं तरी वाटतं. मी इग्नोर नाहीच करत. ज्यांचे फोन येतात त्यांचे मी फोन उचलते ज्यावेळेस माझ्या हातात मोबाईल नसतो. कारण की माझी 2 मुलं आहेत, त्याच्यातल्या एकाचा अभ्यास जो आहे तो माझ्या मोबाईलवरती येतो. त्याच्यामुळे निम्मा वेळ, आता तुम्ही म्हणाल तू दुकानात येतेस मग तू तुझा मोबाईल घेऊन येत असशील, तर तसं नाही आहे. माझा मोबाईल त्याच्याकडे पण असतो. मग त्याच्याकडे फोन असला की तुम्ही जर कोणी फोन केला तर तो फोन उचलला जात नाही आणि मी पण कामात असते. त्याच्यामुळे सुद्धा मी जास्त फोन वगैरे उचलत नाही. तर प्लीज तुमच्या जे काही कमेंट म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते मला व्हॉट्सअप करा. मी व्हॉट्सअपला तुम्हाला नक्की उत्तर देईन. पण प्लीज मला फोन करू नका. कारण की मग ते फोन वगैरे आल्याच्या नंतर मग ते मला कट करायला जीवावर येतं आणि मी नाहीच कट करत सहसा. पण माझा वेळ खूप जातो त्याच्यामध्ये आणि मला फक्त एकच फोन येत नाही, मला दिवसातून खूप फोन येतात. खूप म्हणजे खूप फोन येतात. मी माझा नंबर फक्त बुकिंगसाठी दिला होता आणि म्हणजे प्रचंड फोन येतात मला. वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी फोन येतात. तर प्लीज मला फोन करू नका. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते मला व्हॉट्सअप करा. मी तिथे तुम्हाला सांगेन, तिथे उत्तरं देईन. मी रात्री जेव्हा झोपते तेव्हा अर्धा तास मी माझं व्हॉट्सअप चेक करते, तेव्हा मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. पण प्लीज मला फोन करू नका बस. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय.